आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने कृषी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे। सदर कार्यक्रम माजी सभापती प्रतिनिधी रणजित सिंग गिरासे हे अध्यक्षतेखाली होते। प्रमुख मार्गदर्शक प्रगतिशील शेतकरी PM सोनवणे, गटविकास अधिकारी रमेश नेतनवार, पंचायत समिती कृषी अधिकारी IS कोळी, तालुका कृषी अधिकारी DG नागरे, गिरधर देवरे आदी उपस्थित होते। सुरुवातीला कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। त्यानंतर दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले। शिंदखेडा तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांना शाल, गांधी टोपी, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। त्यामध्ये पृथ्वीराज आसाराम निंकुश, शेवाडे, गजानन काशीराम माळी, मालपूर, जे सुनील देसले दलवाडे, प्रण नामदेव खंडेराव महाजन पाष्टे, भालचंद्र भास्कर पाटील पाष्टे, श्रीमती मीनाबाई मधुकर पाटील बाभळे, अधिकार जयराम पाटील डागुर्णे, पदमसिंग भीमसिंग गिरासे मेथी, भूषण महादू वाघ रोहाणे, रावसाहेब राजेसिंग गिरासे देगाव यांचा समावेश होता। ह्यावेळी गटविकास अधिकारी रमेश नेतनवार यांनी प्रास्ताविक केले, तर प्रगतिशील शेतकरी PM सोनवणे आणि रणजित सिंग गिरासे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शेतात नवनवीन तंत्र वापरून आधुनिक शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे सहज शक्य झाले आहे। अधिकाधिक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये लक्ष द्यावे, कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल याकडे लक्ष केंद्रित करावे। सूत्रसंचालन कृषी अधिकारी उमाकांत सावंत यांनी तर कृषी विस्तार अधिकारी गिरधार देवरे यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। दुसरा असं एवढा शेतकऱ्यांना असं पुरस्कार मिळाला, याच्यापेक्षा जास्त तुमचं मनापासून अभिनंदन करतो मी कृषी खात्याला। याच्या पुढे जास्त शेतकरी उत्सव राहतील असं जर कार्यक्रम ही जयंती निमित्त असं किंवा आपल्या कृषी सहाय्यक प्रत्येक शेतकऱ्याकडे गावात आले 8 दिवसात 15 दिवसात आणि जर सल्ला दिला, नक्की शेतकरी तुमचं ऐकून नक्की शेतकरी असं आपल्याला हे करतील, म्हणजे त्यांचं मनासारखं नाही करणार। आपलं कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांचं सल्ला घेऊन 100% शेती करतील। आमचे देगावचे रावसाहेब त्यांनी तुमचं म्हणजे मी भावना बघितली, ते 100% तुमचा सल्ला घेऊन त्यांनी एवढं सजवलेलं आहे तिथं। ते जेव्हा माणसाचा तो तोंडावरचा चेहरा राहतो, तुम्हाला पहिल्यांदा रावसाहेब भेटतात ते कसं राहतं शेतीचं, आणि रावसाहेबांनी ते संघर्ष करून ती शेतीचं कसं, आणि देगाव क्षेत्रामध्ये असंच आहे तिथं पाणी नाही, पाणी आत्ता आलं तरी ते रावसाहेबांनी तिथं पाणी कसं करायचं, काय करायचं, तो नाला कसं हे करायचं, जी योजना आहे ती योजना कशी राबवायची, सिंचन ठिबक कसं राबवायचं, आणि ते ठिबकचे योजनाच होते, त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांना मदत केलेली। मी एकच सांगतो, कृषी अधिकारी आपल्या पंचायत समिती या नात्याने, ते सभापती या नात्याने आणि आपले जयकुमार मंत्री विश्वासू आहेत, आणि त्यांना एक आश्वासन दिलेले शेतकऱ्यांना सिंचन आणि शिक्षण या निमित्ताने पहिला पाळा तेच छानलेला आहे, आणि तो मला तालुका अध्यक्ष आणि आमचा BDO साहेब आणि हे पूर्णपणे याच्यावर पावना येईल। जर विचार करा ते माझ्या काळात आम्ही 3.5 ते 4 हजार आम्ही येईल, आणि सर्व शेतकऱ्यांना काही विहिरींना फक्त तिथं 500-600 विहिरी असं खोडल्या गेल्या, सर्व विहिरींना पाणी लागलं मंत्री महोदयाच्या आशीर्वादाने। ते असं शेतकऱ्यांना जर असं कृषी सहाय्यक गेले आणि एवढी जर मदत केली साहेब, ते 100% आपला अभियानच्या पुढे शेतकऱ्यांना खूप आणि असं सरकार झालाच पाहिजे। शेतकऱ्यांचं पूर्ण मनापासून अभिनंदन करतो। जे विदर्भाचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात, या सुपुत्राचा अतिशय एका खेडेगावात झालेला बबुली यवतमाळ जिल्ह्याच्या बबुली या गावात या विभूतीचा जन्म झालेला आहे। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या थोर महाराष्ट्रीय लोकांनी आपलं योगदान दिलं, भरीव असं योगदान दिलं, आणि त्याच्या वसंतराव नाईक यांचं योगदान शेती क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय आहे।
त्याच्या कार्याचा जर गौरव बघितला, त्या कार्याचं जर आपण जर अवलोकन केलं तर नाईक साहेबांनी इथला शेतकरी कसा विकसित होईल त्याच्यामध्ये त्यांनी नवीन ज्या काही योजना प्रत्येक पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरला पाहिजे, नवीन अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती जे आहेत आपण हायब्रिड म्हणजे HIV म्हणतो आपण त्याला, हाय यील्डिंग व्हरायटीज, त्याचा प्रचार आणि प्रसार कसा लोकांना मिळेल पाहिजे। एकंदरीत या शेतकऱ्याची जी उन्नती आहे, शेतकऱ्याची उन्नती होऊन आज त्यांना नाईक साहेबांना हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हणतात। त्यांच्या काळात जी हरित क्रांती झालेली होती महाराष्ट्रात, आज अन्नधान्याच्या बाबतीत आपण अतिशय स्वयंपूर्ण आहोत। आज या देशातला किंबहुना महाराष्ट्रातला कोणीही अर्धपूर्ण झोपत नाही, पण त्यावेळी 1971-72च्या काळात ज्यावेळी दुष्काळ पडला होता, आपले पूर्वज सांगतायत अतिशय बिकटीची परिस्थिती, अर्धपूर्ण लोक झोपत होते। आणि अशा काळात नाईक साहेबांचं जे काम होतं ते काम शेतकऱ्याच्या हिताचं होतं, किंबहुना आज ज्या 12 कोटी जनता आहे महाराष्ट्राची, या 12 कोटी जनतेला पुरेसं अन्नधान्य पुरवण्यासाठी इतपत शेतकऱ्याला सक्षम करणं हा त्यांचा मागचा उद्देश होता। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।